आत्ता आठवण येते इलाईच्या मम्माची. लग्न झाल्यापासनं या पोरीने माझं एकही गोष्ट मनासारखी केलेली नाहीये. ब्युटी पेजंट ठरल्यानंतर तर इव्हेंट्स येणं पण कमी झालंय. बरोबर, आता अक्कल ठिकाणावर आली असेल. कळलं असेल ताराला की तिचं तिच्या मम्माशिवाय पानही हलू शकत नाही. का फोन करते ही सारखी? अम्माशी बोल ना. थांब ना जरा. बोल ना. मी बोलतो. मग काय? अरे बोल. नाही, मागापासून बघतीये काहीतरी कुजबूज चालली आहे तुम्हा दोघांची. एवढं काय महत्वाचं आहे? बोल ना, मन मोकळं करून बोल. मग ऍक्च्युली मला ताराच्या घरी जायचं होतं. म्हणजे आम्हाला ताराच्या घरी जायचं होतं, कारण बरेच दिवस झाले तारा तिच्या मॉमला भेटली नाहीये. सोहम, भैरवी वजे आणि मॉम या दोघींमध्ये काय झालंय तुला माहिती आहे की विसरलास? अरे मॉमचं आणि त्यांचं भांडण झालंय आणि तुला पटतंय मला तुझं नील, पण मग ह्या घरात नियम सगळ्यांसाठी सारखे पाहिजेत ना. या मूर्ख मुलीच्या घरचे मॉमना अजिबात आवडत नाही, पण येतात ना ते सारखे सारखे येतात. आणि मग तारा गेली तिच्या आईला भेटायला तर काय प्रॉब्लेम आहे? झाली इच्छा तर भेटावं तिने. अरे विषय तारा आणि सोहमचा चालू होता ना, उगाच विषयाला कशाला फाटे आपले. मी फाटे नाही फोडत आहे. तू सांग, तू काय केलं असतंस? नाही म्हणजे तुला काय वाटतं मग सोहमने काय करावं? घेऊन जावं ताराला की नाही? तिला जर आईला भेटायचं असेल तर भेटू दे ना. माणूस म्हणून तिचा अधिकार आहे, आणि तो अधिकार तू किंवा मी आपण कोणी हिरावून नाही घेऊ शकत. लहानपणापासून आईसोबत जोडलेली नाळ कधी तुटत नसते. बरोबर बोललास तू. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. पण कसं आहे, माझ्या आणि भैरवीमध्ये जे काही घडलं ते आता परत व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही. आमच्यामधला कटुपणा दूर होणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला दोघांना जर का तिला भेटायला जावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला अडवणार सुद्धा नाही. जा. पण मग घरात कोणीच राहणार नाही, कारण आता राजकुमार आणि मी पण डॉक्टरकडे चाललोय. नाही आई, तू सांगितलं होतंस ना, म्हणून मी अपॉइंटमेंट घेतली. दुसरा डॉक्टर आहे. आणि सारं मी तिथून डायरेक्ट ऑफिसला येईन. लेट झाला मला, मी निघतो. तसं नाही, ऐश्वर्या पण जाईल ना ऑफिसला, मग घरात कोणीच राहणार नाही. अमृता, अगं कोणीच नाही असं कसं होईल? सावली आहे ना तिलोत्तमा बरोबर. हात द्या. आई पाय दुख. द्या, मी बघते. नको, तुझा. मम्मा, पाम तिथेच. का आलीयस माझ्या दारात? जा इथून. तुला भेटायला आले. तुला आत्ता आठवण येते तुझ्या मम्माची? हा, आणि असंही मला मेहेंदळे कुटुंबाशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. आणि आता लग्नानंतर तूही मेहेंदळेचस, त्यामुळे तूही जाऊ शकतेस. मामा, तुमचा राग माझ्या मॉमवर आहे.
पण ही तर तुमची मुलगी आहे ना, आणि मी तुमचा जावई आहे. लग्नानंतर पहिल्यांदा तुमच्या घरी आलोय. लग्न म्हणजे त्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही, जे तुम्ही दोघांनी पळून जाऊन केलंय माझ्या इच्छेविरुद्ध. या असल्या लग्नाला मी मानतच नाही. अहो अख्ख्या जगाने मान्य केलंय. तुम्ही काय म्हणतो? गोडी गुलाबींनी मान्य करून घ्या ना, मान्य करून घ्या. तारा मम्मा प्लीज आम्हाला घे ना ग घरात. सावली बोल. सारंग सर, तुम्ही लवकर या. तिलोत्तमा मॅडम आहेत ना, बरोबर, थांब, आम्ही निघतो लगेच. सर एक मिनिट थांब. मला वाटतं आपण लगेच घरी जायला नको. का बाबा? जायला पाहिजे आपण, पण मला वाटतं ह्यात एक संधी दडली आहे. संधी? कसली संधी बाबा? तिलोत्तमा आणि सावली एकत्र येतील, त्यांच्यात संवाद घडेल. आणि आपण डॉक्टरांना विचारूया तिलोत्तमाला कितपत त्रास होतोय. पण सावली जर एकटी मॅनेज करू शकणार असेल तर राहू दे ना. आता घरी कोणीच नाही म्हटल्यावर तिलोत्तमाला सावलीशी जुळवून घ्यावंच लागेल ना. बाबा गुड आयडिया. ते घरी कोणी असेल तर मॉम सावली वहिनीला हातही लावू देणार नाही.